बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। लाडकी बहीण योजनेचा महिला कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याचं समोर आलंय। तब्बल 9000 निवृत्त शासकीय कर्मचारी महिला याचा लाभ घेत होत्या। 9000 कर्मचाऱ्यांमधल्या 1232 कर्मचारी सेवानिवृत्त असून ते हजारोंच्या पेन्शन सोबत लाडकी बहीणचे 1,500 उचलत होत्या। निवृत्त झालेल्या 1232 महिलांनी लाडकी बहीणचे एकूण 10 हप्ते घेतल्याचं आता समोर आलंय। दरम्यान सरकारच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। पहिल्या टप्प्यामध्ये हा घोटाळा झाल्याचं सुप्रिया सुळे म्हणतात। या योजनेच्या सॉफ्टवेअरमध्येच घोटाळा असल्याचाही सनसनाटी आरोप त्यांनी केलाय। या घोटाळ्याला संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे आणि राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान योजनेविषयी सरकारने योग्य माहिती दिल्यास लोकसभेत लाडकी बहीण योजना या संदर्भातला मुद्दा जो आहे तो उचलू असं सुप्रिया सुळे म्हणतात। 4800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला। ह्या पहिल्या टप्प्यातला आहे। अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही। पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे हे मी एकटी म्हणत नाहीये। राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल। मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले। मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती, स्कीमचं हे सॉफ्टवेअर वाचूनच घोटाळा आहे ना। हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे। एकतर माझं म्हणणं आहे अदिती तटकरे या एक युवा नेत्या आहेत, त्यातून एक महिला आहे, त्याच्यामुळे मी अदिती तटकरेवर कधीही काहीही आरोप प्रत्यारोप करणार नाहीत। कारण का मला माहिती आहे सरकार कसं चालतं आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं, त्यातले मंत्री उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते। त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही, मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरवणार नाही। तो सरकारचा प्रोग्राम आहे, सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे। आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे। दरम्यान विरोधक पडताळणीशिवाय आरोप करत असून योजनेतल्या लाभार्थ्यांची योग्य पद्धतीने छाननी केली जाते असं मंत्री अदिती तटकरेंनी म्हटलं। मी पुन्हा एकदा आपल्या समोर नमूद करू इच्छिते की जे काही आकडे त्या ठिकाणी समोर येत आहेत हे माध्यम असतील किंवा जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाहीये। 26 लाखाचा डेटा जर IT डिपार्टमेंट कडून आलेला आहे, आम्हालाही त्या ठिकाणी त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं आहे। पुढची बातमी।